माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर काय चाललं आहे आपल्या मोबाईलचं? झालं का जेवण दुपारचं? तर आता वाजलं आहे 1:30 आणि मी जेवण वगैरे केलं आहे कामून आणि लवकरच 10 वाजता. तर सकाळी पाणी आलं होतं पण पाणीवरती काय म्हणजे टाकीमध्ये काही चढलंच नाही पाणी, तर पाण्याचं खूप टेन्शन होतं मला. त्याच्यामुळं मी सकाळी लवकर घरी आले. तर घरी येऊन बघते तर काय पाणीच येत नव्हतं घरामध्ये. तर काय करायचं, तर खाली जाऊन शिडीवरून चढून मी एवढं पाणी भरून ठेवलेलं आहे. सगळं भांडे वगैरे खाली धुतले खाली जाऊन, आणि वरती राहते ना मी माळ्यावर, त्याच्यामुळं. आणि एवढे कपडे पण धुतले, हे बघा एवढे कपडे. आणि एवढी थकून गेले, आता एवढी दमले मी, जीव माझा सगळा दमून गेलाय. काय करायचं, आत्ता एवढ्यात जेवण केलंय, 10 वाजता घरी आले आणि आतापर्यंत मला सगळं काम गेलंय आणि सगळं हे पाणी वगैरे सगळं भरून ठेवलंय मी. आणि आत्ताच हे बघा अजून पसारा पण आवरला नाही, काय नाही. जेवण केलंय आत्ताच. आता हे उचलून ठेवते, पुन्हा घासून काढते भांडे सगळे. तर आज काय सकाळी काही व्हिडिओ टाकलाच नाही आहे, म्हणजे टेन्शनमध्ये होते आणि उशीर पण झाला पाण्याच्या याच्यामध्ये. टेन्शनमध्ये मला घरीच उशीर झाला होता, त्याच्यामुळं मग सकाळी काही व्हिडिओ टाकला नाही, म्हणून आज व्हिडिओ लेट येत आहे. तर व्हिडिओ काढायची पण आता ताकद नाही राहिली आहे माझ्यात. हे हात दुखतात, सगळे पाय दुखतात, पाणी भरून भरून शिडीवरून चढून चढून वर यायचं, खाली उतरायचं, त्याच्यामुळं लय त्रास झाला आहे मला आज. आता काय करायचं आहे, आता मी आराम करणार आहे. आता जेवण केलं आहे, पाण्याचं बघू आता नंतरचं बात नंतर. आताच्या पुरतं तर झालं आहे, आता बघूया उद्याच्या उद्या. तर चला, तुमचं झालं आहे का दुपारचं जेवण वगैरे झालं का? आणि घरात सगळा पसारा पडलेला आहे बघा. भांडे घासले, घर पुसलं, फरची वगैरे सगळं पुसून घेतलं, सगळा राडा आवरला. आणि एवढे कपडे धुतलेत. तर आता 2-3 दिवसाचे कपडे राहिलेले होते, धुतले नव्हते ना, पाणी नव्हतं 2 दिवस, त्याच्यामुळं आता हे एवढे कपडे धुवून काढले सगळे. आणि आता काय जीव थकलाय माझा आता जाम. आता व्हिडिओ काढायचा नव्हता पण काढते आता, एक जाऊ द्या, आराम करायचा होता मला. पण म्हटलं चला, सकाळी आपला एक व्हिडिओ असतोय, तर आता दुपार झाली, 1:30 वाजलाय, 1:45-2 वाजले, तरी पण एक व्हिडिओ नाही टाकला. तर म्हटलं चला एक व्हिडिओ टाकावा, म्हणून टाकते. ताकद नाही राहिली बोलायची माझी आता, एवढं मी थकून गेलेली आता काय सांगू. तर चला, सपोर्ट करा, सपोर्ट राहू द्या. आणि डोळे दुखते तर चष्मा लावलाय, नंबरचा आहे. 24 तास लावायला सांगितलं, पण मी लावत नाही. 24 तास लावा म्हणे, झोपायच्या वेळेसच काढून ठेवायचा, पण आता काय मी लावत नाही ना, त्याच्यामुळं मला दिसायला कमी होत आहे. त्याच्यामुळं आता रोज लावायला पाहिजे चष्मा, पण काय करावा, मला जवळचं दिसत नाही ना, त्याच्यामुळं चष्मा लागलाय ना तो. काय करायचं, लांबचं दिसतंय, जवळचं दिसत नाही. मोबाईल नंबर असा जवळून असा दिसत नाही, काय करायचं. तर चला, सपोर्ट करा, सपोर्ट राहू द्या, व्हिडिओ बघत जा. आता मी थोडंफार राहिलेलं हे पसारा आवरते, हे भांडे घासून घेते, पाणी चालू आहे. तर आता काम करायची ताकद नाही राहिली, इच्छा नाही राहिली, पण आता काय इलाज नाही त्याला. पाण्याचा भरोसा नाही, कधी येत आहे कधी नाही येत आहे. त्याच्यामुळं मला रूम घ्यायची दुसरी. वर माळ्यावर राहून राहून कंटाळा आलाय मला, आता खाली रूम घ्यायची. जर कुठं रूम असेल चांगली तर मला नक्की सांगा. चांगल्या पाण्याच्या ठिकाणी पाणी पाहिजे, पाण्याचा त्रास नाही झाला पाहिजे. मग वरती माळ्यावर राहिल्यावर उन्हाळ्यात म्हणजे तकलीफ होते, पाणी वर चढत नाही, काय नाही, मोटर लावावं लागते. तर मोटर वगैरे काही नाही आपल्याकडं, तर त्याच्यामुळं आता खालीच रूम बघायचा आहे. हे इमर्जन्सीमध्ये घेतला होता, रूमच भेटत नव्हता तेव्हा, पण त्याच्यामुळे म्हटलं चला घेऊया आपण थोड्या दिवस. पण आता नाही जमत, आता उन्हाळा लागलेला आहे तर पाण्याचा त्रास होतोय, वरती पाणी काही चढत नाही मोटर लावल्याशिवाय. मोटर लावली तर मग लाईट बिल जास्त येते, पण तरी आपल्याकडे मोटर नाहीच आहे, तर तकलीफ होती पाण्याची जास्त. काय करायचं. तर चला, कसा वाटला व्हिडिओ सांगा. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.